नागपुर में शिवसेना की महिला पदाधिकारियों ने मनपा के स्वीकृत सदस्यों में 50% महिलाओं को अवसर देने की मांग उठाई है। जिला प्रमुख मनीषा पापड़कर ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को निवेदन सौंपकर महिला सशक्तिकरण पर जोर दिया। नागपुर में शिवसेना की महिला पदाधिकारियों ने मनपा में महिलाओं को अधिक प्रतिनिधित्व देने की मांग को लेकर आवाज उठाई है। जिला प्रमुख मनीषा पापड़कर ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को निवेदन सौंपते हुए स्वीकृत नगर सेवक पदों पर 50% महिलाओं को अवसर देने की मांग की। उन्होंने कहा कि भारतीय जनता पार्टी की तरह शिवसेना भी महिलाओं को आगे लाकर संगठन को मजबूत कर सकती है। नागपुर मनपा में विभिन्न समितियों में महिलाओं को नेतृत्व मिलने से सकारात्मक बदलाव देखने को मिल रहा है। ऐसे में शिवसेना को भी महिलाओं को समान अवसर देना चाहिए। सगळ्यात आधी सगळ्यांना जय महाराष्ट्र। माझा मी गायत्री वैद्य, उपजिल्हा प्रमुख। आम्ही निवेदन दिलं ना, आमच्या दोघीचं नाव यासाठी म्हणून दिलं आम्ही की आमच्या पूर्ण महिला आघाडी, पूर्ण पदाधिकारी महिला माझ्या, आमच्या लोकांची एक मीटिंग बसवली। आम्ही मीटिंग बसवल्यामध्ये ते ठरलं की ताई तुमच्या दोघींचं नाव देण्यात यावं, म्हणून आम्ही आमचं नाव तिथे नोंदवलं। आणि साहेबांना भेटलो यासाठी की आम्ही निवेदन यासाठी दिलं की आमच्या महिला आघाडींना ही संधी दिली पाहिजे। बीजेपी वाल्यांनी पण महिलांनाच बसवलेलं आहे, तर आमची पण इच्छा आहे की आमच्या शिंदे साहेबांनी पण आपल्या लाडक्या बहिणीला संधी द्यावी। महिलांना संधी मिळाली पाहिजे, महिलांना संधी यासाठी मिळाली पाहिजे। आणि माझ्या पूर्ण महिलांनी हे बोलले की ताई तुमचं नाव टाका, तुम्ही दोघी जणीचं नाव टाका, ज्याला भेटन त्याला, म्हणून आम्ही नाव टाकलेलं आहे। नाव टाकलं याच्यासाठी की बा आमच्या महिलांची पण इच्छा आहे की आमच्या महिला आघाडी वाढल्या पाहिजे समोर। आम्ही जे महिलांसाठी काम करत असतो नेहमी आम्ही त्यांच्या सोबत आहे। महिलांना असं वाटते की नाही ताई समोर होऊन जर काम केले तर आमच्यासाठी एकदम बरं होणार। शिंदे साहेबांनी आम्हाला हमी भरली की आम्ही महिलांसाठी बिलकुल हे काम करणाऱ्यासाठी की आमच्या लाडक्या बहिणी तुम्हीच, आम्हाला साहेबांनी बोलले पण। आणि साहेबांचं म्हणणं असं आहे की लाडक्या बहिणींना जे आज 1500 रुपये जे मिळून राहिले आणि जे आरक्षण आजपर्यंत म्हणजे महिलांसाठी जे आणले 50% त्यांनी बसची सूट केली महिलांसाठी, ती महिलांसाठीच केलेली आहे। आणि पूर्ण महानगरपालिके बीजेपी वाल्यांना सुद्धा पूर्ण महिलांनाच बसवलेलं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की बा तुम्ही पण आम्हाला साहेब तुमच्या लाडक्या बहिणी आम्ही आहोत, आम्हाला ही संधी दिली पाहिजे तुम्ही। आपण आता जे महानगरपालिकेची चित्र बघत आहोत, तर भाजप या पक्षाने या महानगरपालिकेमध्ये महापौर पदापासून ते सभापती आणि सदस्य या पदापर्यंत महिलांना संधी दिलेली आहे। असं म्हटलं जातं की आता महिला राज या महानगरपालिकेमध्ये आलेला आहे। आणि आम्ही सुद्धा शिवसेना पक्ष आणि महायुतीचा घटक असल्यामुळे आम्हाला सुद्धा महिलांना 50% आरक्षण असल्यामुळे शिवसेनेतर्फे सुद्धा एक स्वीकृत सदस्य म्हणून महिलांना संधी देण्यात यावी, यासाठी आम्ही नुकतंच ठाणे येथे एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना मुख्य नेते यांना आम्ही आमच्या ज्या महिला आघाडीतर्फे एक निवेदन सादर केलेलं आहे। इस मुद्दे पर एकनाथ शिंदे ने सकारात्मकता रूप दिखाते हुए महिलाओं को अवसर देने का आश्वासन दिया है। अब देखना होगा कि इस मांग पर आगे क्या निर्णय लिया जाता है।